सर, 4 महिन्यांपूर्वी त्याने आत्महत्या केली. त्याच्या एक 8 ते 10 दिवसापूर्वीची गोष्ट असेल ती. तो बेपत्ता होऊन परत आल्यावर झालं होतं ते आमचं बोलणं. बरोबर तो बेपत्ता होऊन परत आल्यावर आम्ही माझ्या हॉटेलच्या मागच्या खोलीमध्ये दारू प्यायला बसलो होतो. रात्रीच्या त्यावेळी आमचं ते बोलणं झालं होतं. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं मला. आता मला नीट आठवतंय. सुभान म्हणाला, काय? तो बेपत्ता झाला होता. आता जयला हे नवीनच काहीतरी कळत होतं. अरे काय बोलतोयस तू? आता तो बेपत्ता झाला होता हे तू सांगितलं नाहीस मला आधी. जय म्हणाला, सॉरी सर, आज सुद्धा मी थोडी दारू घेतली आहे, त्यामुळे मला पटकन लक्षात येत नाहीये. मी सांगायचं विसरलो असेल. बरोबर, सॉरी. सुभान म्हणाला, बरं सांग काय झालं होतं? तो बेपत्ता झाला होता म्हणजे काय? जयने विचारलं. सर, तो थोडासा सर्किट होता आणि दारूची सवय त्याला आधीपासूनच होती. एक दिवस असंच आम्ही दुपारी दारू प्यायला बसलो होतो. हे म्हणजे तेव्हाची गोष्ट होती जेव्हा अगदी सगळं नॉर्मल सुरू होतं आणि तितक्यात त्याच्याकडे कोणीतरी भेटायला आलं. त्याचा कोणीतरी दूरचा नातेवाईक होता. लग्नाची पत्रिका द्यायला आला होता. त्याचं बोलणं सुरू झालं. मग मी तिथून निघालो. पण मी एवढं ऐकलं होतं की लग्न बरोबर 4 दिवसानंतर आहे. रवी तिकडे जाणार होता हे त्याने मला सांगितलं. 4 दिवसानंतर लग्नाला जायच्या आदल्या रात्री त्याने मला फोन केला होता की उद्या तो बंगल्यावर नसेल, तो लग्नाला जाणार आहे. लग्नाच्या दिवशी आमचं फोनवर काहीच बोलणं झालं नाही. तो लग्नाला गेला असेल त्यामुळे मी देखील त्याला डिस्टर्ब केलं नाही. पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी जेव्हा बंगल्यावर गेलो तेव्हा मला समजलं की तो तिथे नव्हताच. बंगला बंद होता. मी त्याला फोन करत होतो पण त्याचा फोन लागत नव्हता. तो पूर्ण दिवस तसाच गेला. मी म्हटलं कदाचित तो त्याच नातेवाईकाच्या घरी राहिला असेल. पण त्यानंतर पुढचे 2 दिवसही तसेच गेले. मी फोन करत राहिलो, फोन लागतच नव्हता. मला काळजी वाटू लागली होती की नक्की रवीचं काही बरं वाईट तर नाही झालं. अखेर 5व्या दिवशी मी सकाळी सकाळी बंगल्याच्या बाजूने जात होतो तेव्हा मला बंगल्याचं गेट उघडं दिसलं. गार्डनमध्ये रवी उभा होता. गार्डनमध्ये तो पाणी मारत होता. मी त्याला विचारलं, अरे 4 दिवस झाले तू होतास कुठे? मला तुझी काळजी वाटत होती. त्यावर तो म्हणाला की अरे काळजी काय करायची? आता मी कुठे गेलो होतो हे मी तुला नाही सांगू शकत. एवढं काहीतरी तो म्हणाला. त्याला तशी सवय होती. कुठलीही गोष्ट तो सरळ सांगायचा नाही. आडेवेडे घेऊन मिश्किलपणे तो बोलायचा. 5 दिवसानंतर भेट झाली होती त्यामुळे मग आम्ही परत एकदा रात्री दारू प्यायचा प्लॅन केला. इथेच मार्केटमध्ये असलेल्या माझ्या स्नॅक सेंटरच्या मागच्या खोलीत आम्ही त्या रात्री दारू पित होतो. त्यावेळी तो मला ही गोष्ट बोलला होता की त्याच्याकडे काहीतरी आहे. सुभान म्हणाला, म्हणजे ती गोष्ट त्याला त्या 4 दिवसात सापडली होती किंवा मिळाली होती असं तर नसेल? जयने विचारलं. मला काहीच माहीत नाही साहेब, कारण त्या गोष्टीबद्दल त्याने मला नीट कधीच काही सांगितलं नाही. सुभान म्हणाला, बरं त्याने हे तर सांगितलं असेल तो 4 दिवस होता कुठे? जयने विचारलं. हो सर, ती गोष्ट त्याने मला अतिशय थोडक्यात सांगितली होती. आता मला नीट लक्षात नाही, पण तो म्हणाला होता की लग्नाच्या इथून रात्री उशिरा तो निघाला होता. दारूच्या नशेतच होता. एसटी पकडून तो पोलादपूरवरून निघाला आणि महाबळेश्वर घाटाच्या मध्ये उतरला. एवढं त्याने सांगितलं खरं, पण हे सगळं सांगेपर्यंत आम्ही खूप जास्त दारू प्यायलो होतो. त्याची जीभ आडखळत होती. तो तसाच झोपून गेला. झोपेत तो बडबडत होता. तेवढं मी ऐकलं. महाबळेश्वरचा घाट, जंगल, विहीर, कुंड, पडकी भिंत, साप असं काहीतरी त्याच्या तोंडून ऐकल्यासारखं मला आठवतंय. सुभान बोलत होता. महाबळेश्वरचा घाट म्हणजे नक्की कुठला? वाईकडे जाणारा का पुढे कुठला घाट आहे? जयने विचारलं. पोलादपूर ते महाबळेश्वरच्या घाटाबद्दल तो बोलत असेल कदाचित. सुभान म्हणाला. दुसऱ्या दिवशी तू त्याला विचारलं का परत की तो नक्की कुठे होता आणि आदल्या रात्री तो नक्की काय सांगत होता त्याबद्दल? जयने विचारलं.
हो सर, मी विचारलं, पण तो प्रश्न त्याने टाळला. खरं तर मला नीट असं काही सांगायचं नव्हतं. त्या मोबाईलबद्दल सुद्धा त्याने स्वतःहून मला काही सांगितलेलं नव्हतं. एके दिवशी जेव्हा मी अचानक त्याला धावती भेट द्यायला म्हणून त्याच्या आऊट हाऊसवर गेलो होतो, तेव्हा टेबलवर ठेवलेला मोबाईल मला दिसला. मी विचारल्यावर त्याने मला सांगितलं की हा मोबाईल मीच विकत घेतला आहे. अन्यथा मला त्या मोबाईलबद्दलही काही समजलं नसतं. मला तेव्हाच विचित्र वाटलं होतं की 1.5 लाखाचा मोबाईल याच्याकडे कसा काय आला असेल. याला पगार जेमतेम 12 ते 15 हजार मिळायचा. सुभानने सगळं काही सांगितलं होतं. जयने खिशातून हात बाहेर काढला आणि त्याच्या हातावर 500ची नोट ठेवली. सॉरी, तुला मारून बेशुद्ध केलं त्याबद्दल. हे पैसे ठेव, डॉक्टरकडे जा आणि तुझा नंबर देऊन ठेव. मला तुझी मदत लागणार आहे. तू माझी मदत केलीस तर मी तुला चांगले पैसे देईन. आणि दुसरी गोष्ट, आपण इथे भेटलो आहोत हे कोणाला कळू द्यायचं नाही. मी सध्या पाचगणीतच राहतोय. उद्या मी तुला फोन करीन. आपल्याला आता सर्वप्रथम ही माहिती काढायची आहे की तो त्या रात्री लग्नावरून परत येताना घाटात मध्येच का उतरला होता आणि नक्की तो तिथून पुढचे 3 दिवस कुठे गायब झाला होता. जयने सुभानला सांगितलं, साहेब तुम्ही म्हणाला तसं मी तुमची सगळी मदत करायला तयार आहे. सुभान म्हणाला. ते दोघेही आता तिथून त्याच खिडकीच्या मार्गाने बंगल्याच्या बाहेर आले. अंगणातून भिंत ओलांडून दोघेही आता गेटजवळ येऊन पोहोचले. साहेब मी एक प्रश्न विचारू का? म्हणजे तुम्हाला उत्तर द्यायचं नसेल तर देऊ नका, पण तरीसुद्धा विचार की. जय म्हणाला, तुम्ही रवीबद्दल एवढी सगळी माहिती का काढत आहात? मला काही कळेल का? त्याने विचारलं. वेळ आल्यावर मी तुला सगळ्या प्रश्नांची उत्तर देईन. आता तू निघ, रात्र खूप झाली आहे. मी पण जातो. उद्या मी तुला फोन करीन. मग आपल्याला तिकडे जायचं आहे हे लक्षात ठेव, जय म्हणाला. सुभान आता तसाच तिथून काही अंतर पुढे चालत निघाला. काही अंतरावरच त्यांनी त्याची बाईक झाडीत लावलेली होती. जय ज्या मार्गाने चालत आला होता त्याच मार्गाने आता बंगल्याच्या दिशेला चालत निघून गेला. नक्की असं त्याला काय मिळालं होतं की त्याने थेट 1.5 लाखाचा मोबाईल विकत घेतला होता? ज्या माणसाचा पगार 12 ते 15 हजार होता तो 1.5 लाखाचा मोबाईल घेतो म्हणजे त्याला मिळालेली वस्तू नक्कीच मौल्यवान असणार. मौल्यवान म्हणजे एकतर 2च गोष्टी, हार्ड कॅश, डायमंड किंवा मग सोनं. यस, सोनं. राघवने सांगितल्यानुसार रियाच्या रिंग फिंगरला एक भली मोठी खोलवर जखम झाली आहे. ती जखम दिसताना बरोबर त्याच जागी दिसते जिथे सहसा त्या बोटात घातलेली अंगठी असते. कुठली अंगठी तर नव्हती जी रवीकडे पण होती आणि तीच योगायोगाने रियाला मिळाली. त्या स्टोरूममध्ये असं तर नाही. विचारचक्रात हरवलेला जय बंगल्याच्या गेटपर्यंत कधी येऊन पोहोचला हे त्याच्याही ध्यानात आलं नाही. वॉचमनने गेट उघडलं आणि जय आतमध्ये गेला. सकाळ झालेली. डार्क रूममध्ये रियाला जाग आली. तिची अवस्था जरा बरी वाटत होती. अशक्तपणा थोडा कमी वाटत होता. कशी आहेस आता? मालतीने विचारलं. आता जरा बरं वाटतंय, रिया म्हणाली. तिला बांधून ठेवलेलं त्यामुळे तिला हालचाल करता येत नव्हती. ती तशीच पडून होती. मी राघवजींना बोलावते. मालती तिथून बाहेर गेली आणि काही वेळातच ती राघवला सोबत घेऊन आली. राघवने मालतीला बाहेरच थांबायला सांगितलं. खोलीचं दार त्याने बंद केले. त्याला एकांतात रियाशी काहीतरी बोलायचं होतं. रियाच्या पलंगाच्या जवळच एका खुर्चीवर येऊन तो बसला. कसं वाटतंय आता? त्याने विचारलं. तिच्या डोळ्यांचा रंग आता पूर्णपणे व्यवस्थित नॉर्मल झाला होता. त्यात पिवळसरपणाची कोणतीही छटा आता दिसत नव्हती. म्हणजेच त्या काड्याचा तिच्या शरीरावर चांगला सकारात्मक परिणाम झाला होता असं म्हणायला हरकत नव्हती. आता बरं वाटतंय, पण अजूनही पूर्णपणे बरं वाटत नाहीये. मनात एक भीती अजूनही जाणवतीये की कोणत्याही क्षणी ते या खोलीत शिरतील. रिया म्हणाली.
आज पहिल्यांदा तू अतिशय व्यवस्थित बोलते आहेस. तुझ्या आवाजातला तो एक घोगरेपणा आज जाणवत नाहीये. मला एक नाही तर अनेक प्रश्न विचारायचे तुला. आज तू त्यांची व्यवस्थित उत्तरं देऊ शकशील असं मला वाटतंय. राघव म्हणाला. हो, आज खूप दिवसांनी मला शांत झोप लागलीये. मला ते वाईट स्वप्न पडल्याचे लक्षात नाहीये. रिया म्हणाली. ते स्वप्न फारच विचित्र असं स्वप्न आहे. ते मला कित्येक दिवस पडतंय. मला काहीच कळत नाहीये नक्की ते स्वप्न मला का पडतंय. रिया म्हणाली. स्वप्नात नक्की तुला काय दिसतं? राघवने विचारलं. स्वप्नात मला दिसतं की मी त्याच बंगल्याच्या स्टोअरूमच्या दारासमोर आहे. दार उघडून मी आतमध्ये जाते आणि अचानक मला असं दिसतं की एका माणसाचं प्रेत त्या स्टोअर रूमच्या सिलिंग फॅनला लटकते आणि त्याचवेळी मला अचानक असं जाणवतं की माझ्या मागे कोणीतरी उभं आहे. पण जसं मी मागे वळून पाहते तेव्हा मागे कोणीच नसतं. पण त्याचवेळी मला असं समजतं की मी आता त्या स्टोअरूममध्ये पण नाही आहे. मी एका जंगलात आहे. एक विचित्र घनदाट असं जंगल. वेळ म्हणाल तर अशीच संध्याकाळची कातर वेळ असेल. आजूबाजूला पडलेल्या भिंती दिसतात. दगडी बांधकाम असलेल्या एखाद्या जुन्या प्राचीन इमारतीच्या त्या भिंती बघूनच छातीत धडधडायला लागतं. मग आपोआप मी जणू काही खेचली जाते त्या भिंतीच्या अवशेषांच्या दिशेला. तिथे गेल्यानंतर जणू कोणीतरी मला ओढत तिथे नेतंय असं मला वाटू लागतं. त्या भिंतींच्या अवशेषांच्या मधून चालत मी ते पार केल्यानंतर आता असं जाणवतं की ते अवशेष मागे राहिलेत. समोर मला काही छोटी छोटी दगडी नैसर्गिकरित्या तयार झालेली कुंड दिसतात आणि मग सगळ्यात शेवट माझ्या लक्षात येतं की त्या दगडी कुंडाच्या मध्यभागी एक खोल अशी विहीर आहे. त्या विहिरीत उतरायला पायऱ्या देखील दिसू लागतात आणि जसं मी त्या विहिरीच्या जवळ जाते अचानक मला असं जाणवतं की आतमध्ये खूप सारे लोक आहेत. ते एक एक करत त्या पायऱ्या चढत वर यायचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे चेहरे दिसत नाहीत. त्यांच्या किंकाळ्या, त्यांचं हसणं, त्यांचं रडणं ओरडणं सगळं कानावर पडत असतं. ते बाहेर येऊ पाहत आहेत असं दिसतं. आणि मग काही लोक, काही मानवी आकृत्या पायऱ्या चढून वर येत आहेत असं दिसू लागतं. आणि जणू काही ते लोक मला ओढत त्यांच्यासोबत त्या विहिरीच्या काळ्या कुट्ट अंधारात घेऊन जाण्यासाठी आलेत असं वाटू लागतं. असं वाटतं जणू मागे कोणीतरी उभं आहे. पण मागे बघायला मी मान वळवेपर्यंत मला कोणीतरी मागून त्या विहिरीत ढकलून देतं आणि मग मी अचानक ओरडत जागी होते. हे असंच किती दिवस मला स्वप्नात दिसत आलं आहे. ती ते सांगतानाही इकडं तिकडं बघत होती. मला सांग, त्या स्टोअरूममध्ये गेल्यावर नक्की झालं काय त्या दिवशी? राघवने तिला आता थेट प्रश्न केला होता. मी त्या स्टोअरूममध्ये पोहोचले आणि मी तिथला लाईट लावला. तुला काय वाटलं? मी तुला सगळं सांगीन. काही कळणार नाहीये तुला. हे रहस्य मी स्वतःसोबत घेऊन जाणार आहे, समजलं? मी माझीच राहिले नाहीये आता. मी मरणार. ते मला सुद्धा घेऊन जाणार त्यांच्यासोबत. ती अचानक डोळे पिवळे करत दात ओठ खाऊन बोलू लागली. राघव विजेचा झटका लागावा तसा मागे सरकला. त्याला तो प्रसंग सांगता सांगता आपोआप तिचा आवाज बदलला आणि ती हसायला लागली. तिचा आवाज अतिशय पातळ झाला होता. जणू काही एखादी लहान मुलगी तिच्यातून बोलत होती. राघवने आता वेळ न घालवता थेट सदऱ्याच्या खिशात हात घातला आणि आतमध्ये ठेवलेली एक कुंकवाची पुडी बाहेर काढली. ती सोडवत त्यातलं सगळं कुंकू त्याने स्वतःच्या हातात घेत तोंडातल्या तोंडात काहीतरी मंत्र म्हटले आणि ते सगळं कुंकू तिच्या कपाळावर फासलं. ते कुंकू तिच्या कपाळावर फासल्यावर तिचं शरीर शॉक लागल्यासारखं झटके देत हळूहळू शांत होत गेलं. तो आता त्या खोलीतून बाहेर निघाला. हिला पडणारं स्वप्न म्हणजे नक्कीच या रहस्याकडे घेऊन जाणारा एखादा धागा असू शकतो, हे जयला सांगायला हवं. त्याने खिशातून मोबाईल काढला. त्याने जयचा नंबर डायल केला पण त्याचा फोन लागतच नव्हता. त्याने फोन कट करत
परत एकदा 2 वेळा त्याला फोन लावायला प्रयत्न केला. तो तसाच डार्क रूमच्या समोर चकरा मारत होता आणि अशातच त्याची नजर डार्क रूमच्या मागच्या बाजूला गेली. मागच्या बाजूला काही झाडं होती आणि जमिनीवर हिरवंगार गवत असायचं, पण का कुणास ठाऊक त्या भागातलं गवत वाळून गेल्यासारखं वाटत होतं. तिथे पानगळती देखील होऊन बरीच वाळलेली पानं जमिनीवर पडलेली दिसत होती. तो चालत आता त्या बाजूला आला. तो अगदी त्याच ठिकाणी उभा होता जिथे ती खिडकी होती. त्या खिडकीतून रियाला बाहेर कोणीतरी उभं दिसायचं असं ती म्हणायची आणि ती खिडकी उघडायला तिने काल रात्री प्रयत्न देखील केला होता. राघवला काही कळत नव्हतं की फक्त त्याच भागातील गवत आणि झाडे अशी का कोमेजून जात आहेत. त्याने आता पूर्ण डार्क रूमला एक फेरी मारली आणि आता त्याच्या लक्षात आलं की डार्क रूमच्या भोवती असलेलं सगळंच गवत वाळून गेलं होतं. क्षणभरासाठी आता त्याचं काळीज तोंडाशी आलं, कारण हा संकेत नक्कीच चांगला नव्हता. परिस्थिती बहुतेक आता अजूनच हाताबाहेर जाणार होती. त्याला काय करावं ते कळत नव्हतं. त्यात त्याचा फोन लागत नव्हता. गुड मॉर्निंग. काल रात्री खूप उशिरा आलात असं समजलं मला. सगळं ठीक आहे ना? जय नुकताच हॉलमध्ये येऊन बसला होता. संजना तिच्या रूममधून बाहेर आली आणि आल्या आल्या तिने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. हो, सगळं ठीक आहे. बाय द वे, काल रात्री मला काहीतरी समजलंय. जय म्हणाला. काय समजलंय तुम्हाला? रियाबद्दल का रवीबद्दल? काल रात्री मी विचार करत करत चालत त्या बंगल्यापर्यंत कधी पोहोचलो हे माझ्या लक्षातच आलं नाही. तिथून मी माघारी फिरणारच होतो. इतक्यात बंगल्यात मला हालचाल जाणवली आणि मी आत जायचं ठरवलं. मागच्या खिडकीतून मी आत प्रवेश केला आणि तिथे मी एका माणसाला पकडलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल तो माणूस कोण होता हे ऐकून. जय म्हणाला. कोण? संजनाने विचारलं. तिच्या चेहऱ्यावर कुतूहल दिसत होतं. तो माणूस म्हणजे सुभान जाधव, रवीचा जवळचा मित्र होता. तो बंगल्यात काहीतरी शोधत होता आणि त्या बंगल्यात यायची ही त्याची 4थी वेळ होती. माणूस चांगला वाटला. त्याने मला बरंच काही सांगितलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी 8 दिवस रवीच्या हाताला काहीतरी लागलं होतं. कुठली तरी गोष्ट त्याला सापडली होती. ती गोष्ट काय हे देखील त्याने कोणाला कळू दिलं नाही. अगदी सुभानला सुद्धा त्याने त्याबद्दल काही सांगितलं नाही. पण ती वस्तू मिळाल्यानंतर अचानकच त्याचे रंगढंग बदलले होते. 1.5 लाखाचा मोबाईल त्याने विकत घेतला होता. आता ती वस्तू नक्की काय होती हे नाही माहिती. ते सुभानला देखील माहिती नाही. पण काहीतरी मौल्यवान वस्तू असावी असं सुभानला त्याच्या बोलण्यावरून जाणवत होतं. सुभान सध्या आर्थिक अडचणीत होता. त्याला ती मौल्यवान वस्तू हवी होती. त्यामुळे तो बंगल्यात वारंवार येऊन जातोय. पण त्याला आतापर्यंत 4-5 वेळा तिथे येऊन देखील ती वस्तू मिळालेली नाही. जयचा फोन वाजला. स्क्रीनवर राघवचा नंबर दिसत होता. हॅलो राघव, बोल. तिकडे सगळं ठीक आहे का? जयने विचारलं. नाही, परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. मध्येच असं वाटतं की सगळं काही ठीक होत चाललंय, पण तितक्यात काहीतरी असं घडतं की त्यानंतर समजतं की परिस्थिती आणखीनच बिघडली आहे. राघव म्हणाला. म्हणजे मला समजलं नाही, नक्की काय घडलं तिथे? जयने विचारलं. राघव आता जयला सगळं काही सांगू लागला. रियाने त्याला सांगितलेलं तिचं स्वप्न तो आता सांगत होता. त्यातच जेव्हा त्या विहिरीचा, त्या पडीक भिंतीचा आणि त्या दगडी कुंडाबद्दलचा उल्लेख जिथे राघवने केला तिथे जयने त्याला थांबवलं. 1 मिनिट, काय म्हणालास तू? दगडी कुंड जी नैसर्गिकरित्या तयार झालेली आहेत आणि एक विहीर? माय गॉड, धिस इज इन्सेन. जय जागचा उठून उभाच राहिला. अरे काय झालं एकदम? राघवने विचारलं. हे कसं शक्य आहे? तुला माहितीये, रिया ज्या बंगल्याचं इंटिरियरचं काम करत होती त्या बंगल्याच्या केअरटेकरने 4 महिन्यापूर्वी तिथेच आत्महत्या केली होती, त्या स्टोअरूममध्ये. मी त्या माणसाच्या भूतकाळाबद्दल माहिती काढत आहे. त्याच्याबद्दल मला त्याच्या
अगदी जवळच्या मित्राकडून जी माहिती मिळाली आहे त्यात त्यांनी यात सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय. झालं असं होतं की तो केअरटेकर 4 दिवस बेपत्ता होता. तो कुठल्या तरी नातेवाईकाच्या लग्नाला म्हणून गेला होता. लग्न उरकून वाटेत दारूच्या नशेत असल्यामुळे तो एसटीमधून घाटाच्या मध्यभागी उतरला. पुढचे 3 दिवस त्याचा जो मित्र आहे तो त्याला कॉल करत होता, पण त्याचा फोनच लागत नव्हता. 3 दिवसानंतर तो केअरटेकर रवी परत एकदा पाचगणीला आला. त्याच्या मित्राने त्याला गेले 4 दिवस तो कुठे होतास हे विचारलं. तेव्हा दारूच्या नशेत मी घाटाच्या मध्ये उतरलो होतो असं तो म्हणाला. पण त्याने पुढची गोष्ट नीट सांगितली नाही आणि त्याच रात्री दारू पित असताना नशेत धुंद झाल्यावर त्याच्या तोंडून याच गोष्टी त्याच्या मित्राने ऐकल्या. पडलेल्या प्राचीन अशा भिंतीचे अवशेष, एक विहीर, साप आणि नैसर्गिकरित्या तयार झालेली दगडी कुंड. तशी कोणती तरी जागा त्याच घाटाच्या आसपास असलेल्या घनदाट जंगलात असायला हवी असा माझा अंदाज आहे. आणि आता तू म्हणालास की रियाला स्वप्नात या गोष्टी दिसायच्या, हे म्हणजे अगदीच विचित्र आहे, कल्पनेच्या पलीकडलं आहे. ज्या ठिकाणी ती कधी गेलीच नाही त्या गोष्टी तिला स्वप्नात दिसत आहेत. हा योगायोग नाही, ही कोणती तरी साखळी आहे, जय म्हणाला. आणि आता राघवला धक्का बसला होता. बापरे, नक्की काय होणार आहे पुढे? राघव म्हणाला. प्रश्न हा नाही की पुढे काय होणार आहे, प्रश्न हा आहे की भूतकाळात नक्की काय घडून गेले ज्याचा पाठलाग आपण करतोय, जय म्हणाला. आणखी एक विचित्र गोष्ट मला तुला सांगायची होती, ती म्हणजे मला एका क्षणाला असं वाटत होतं की रियामध्ये खूपच सुधारणा झाली आहे. ती मला सगळं काही सांगणार आहे. पण त्या स्टोरूमपर्यंतच्या येण्याच्या प्रसंगावर येऊनच परत एकदा तिने तिचं वेगळंच रूप दाखवलं. ती विचित्रपणे हसू लागली. आणि त्याहीपेक्षा भयानक गोष्ट जी मला नंतर लक्षात आली ती म्हणजे ज्या खोलीत तिला ठेवलंय त्या डार्क रूमच्या आजूबाजूचं सगळं गवत अक्षरशः वाळून निर्जीव झाले. आजूबाजूच्या झाडांना आपोआप पानगळती सुरू झाली आहे. झाडांची पाने वाळून जमिनीवर पडत आहेत. अगदी हाच प्रकार तिच्या बंगल्यातही आपण पाहिला होता. तू तर मला तेव्हा सांगितलं होतंसच, पण जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा देखील आम्ही तेच पाहिलं होतं. पूर्ण डार्क रूमच्या भोवती वाळलेल्या गवताचं वर्तुळ तयार झालंय, राघव म्हणाला. याचाच अर्थ तिच्या मागे जे काही आहे ते आता आश्रमात आलंय. तुम्ही सगळ्यांनी सतर्क राहा आणि माझं ऐकशील तर स्वामीजींचा शोध घ्यायचा प्रयत्न कर. तो प्रयत्न सोडू नकोस. स्वामीजी नक्कीच यातून आपल्याला बाहेर काढू शकले असते, जय म्हणाला. ठीक आहे, मी ठेवतो. आम्हाला आज त्या जागेचा शोध घ्यायचा आहे. माहीत नाही किती वेळ लागेल, जय म्हणाला. आणि त्याने फोन ठेवून दिला. काय झालं? तुम्ही इतके अवाक होऊन उठून उभे राहिलात, संजना म्हणाली. बरंच काही घडलंय संजना. माझं ऐकताल तर तुम्ही आज आमच्यासोबत येऊ नका. मी आणि तो सुभान आम्ही त्या जागेचा शोध घेण्यासाठी पोलादपूरच्या बाजूला असलेल्या जंगलात जाणार आहोत. तिथे नक्की काय वाढून ठेवलं असेल माहीत नाही. सुभानला सुद्धा मी शक्यतो यातून दूरच ठेवायचा प्रयत्न करेन. जयच्या शब्दातील गांभीर्य ऐकून ती जराशी घाबरल्यासारखी वाटली. ठीक आहे, तुम्ही जावा, पण काळजी घ्या, तिने जयचा हात हातात घेत म्हटलं. काहीतरी होतं तिच्यात, एक विचित्र प्रकारचं आकर्षण जे आता जयलाही जाणवत होतं. त्यांनी हात सोडवत होकारार्थी मान हलवली. आवश्यक वस्तू घेऊन तो घरातून बाहेर निघाला. आणि आता त्याने सुभानला फोन लावला, पण सुभान मात्र फोन उचलत नव्हता. जयचं डोकं आता तापायला लागलं होतं. गाडीत बसून जयने गाडी त्या बंगल्याच्या गेटच्या बाहेर काढली आणि तो सुभानला वारंवार फोन करू लागला. गाडी चालवत एका हातात फोन घेऊन तो सुभानच्या फोन उचलण्याची वाट पाहत होता. पण का कोणास ठाऊक सुभान फोन उचलत नव्हता. म्हणता म्हणता आता जय तिथून काही अंतर पुढे येत डावीकडे वळाला. थोडं पुढे आल्यावर आता पहिला बंगला त्याला परत एकदा वाटेत लागला. सतीशला नक्की माहीत असेल की
हा सुभान राहतो कुठे? जय डोक्यात विचार आला आणि तो गाडीतून उतरला आणि थेट आता बंगल्याच्या गेटमधून आत गेला. सतीश बंगल्याच्या आतमध्ये होता. बंगल्याची साफसफाई करून तो नुकताच हातपाय धुवून बाथरूममधून बाहेर आला होता. सतीश, तुझं काम असेल तर आपल्याला जायचंय. सुभान जाधवकडे, रवीचा मित्र, ज्याच्याबद्दल आपण काल बोललो होतो. जय म्हणाला, हो सर, माझ्या लक्षात आहे. मी तुम्हाला फोन करणार होतो. चला, माझं काम झालंय. असं म्हणून आता सतीश आणि जय तिथून बाहेर आले. सतीशने बंगला व्यवस्थित लॉक केला. दोघेही गाडीत बसले आणि आता ते तिथून पाचगणी मार्केटमध्ये येऊन पोहोचले. स्नॅक सेंटर बंद दिसत होतं. हा स्नॅक सेंटरवर नाही म्हणजे नक्कीच त्याच्या घरी असणार. त्याचं घर फार लांब नाहीये. चला, सतीश म्हणाला. आता सतीश जयला रस्ता सांगत होता आणि जय गाडी चालवत होता. काही अंतर पुढे आल्यावर एका चाळीजवळ त्याने जयला गाडी थांबवायला सांगितली. दोघेही गाडीतून उतरले आणि आता ते थेट त्या चाळीच्या आतमध्ये शिरले. सगळ्यात शेवटचं घर सुभानचं होतं. त्याच्या घराचं दार उघडं होतं. दोघेही दरवाजाजवळ उभे राहिले आणि सतीशने दरवाजा वाजवला. एक स्त्री बाहेर आली. कुठे आहेत जाधव? सतीशने विचारलं. अहो, ते रमणीक शेठच्या घरी गेलेत. आज त्यांचा 13वा होता ना. नेमकं त्यांच्या घरी 13व्याचा स्वयंपाक करणारा माणूस आलाच नाही. तो पुण्यावरून येणार होता, पण तो येऊ शकला नाही. शेवटच्या मिनिटाला रमणीक शेठ यांचा मुलगा इथे आला होता आणि तो आमच्या यांना घेऊन गेलाय. ते तिथेच आहेत. स्वयंपाक करायचं काम आज त्यांच्यावर येऊन पडले. ती म्हणाली, तुमचं काय काम होतं का त्यांच्याकडे? तिने विचारलं. हो, आमचं जरा महत्त्वाचं काम होतं. हे साहेब पुण्यावरून आलेत. सतीश म्हणाला. तुम्ही रमणी शेठच्या घरी गेलात तर ते भेटतील तुम्हाला तिथे. त्याची बायको म्हणाली. ठीक आहे, जय म्हणाला आणि दोघेही आता तिथून बाहेर गाडीजवळ आले.